दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली आहे आणि ही बैठकच खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट ठरणार आहे। आज सकाळी 11 वाजता नवी दिल्लीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। शिंदेंसोबत 6 खासदार नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सगळ्या खासदारांना व्हिप जारी करण्यात आलाय। आजच्या बैठकीत किती खासदार आणि कोणते खासदार येतात यानंतरच ठाकरेंच्या शिवसेनेची पुढची भूमिका ठरेल। 6 पैकी 2 खासदारांनी आपली आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे सही केली नसल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय। त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं की नाही हे दोन्ही गटांकडून अद्याप अधिकृतरित्या समोर आलेलं नाहीये। उद्या आम्ही जेव्हा मीटिंग जी बोलवली आहे आमच्या पार्लमेंटरी पक्षाची, त्यासाठी आम्ही एक व्हिप काढलेला आहे। आमचे जे मुख्य प्रतोद आहेत अनिल देसाई किंवा गटनेते लोकसभेतले अरविंद सावंत लोकसभेत यांनी व्हिप काढला की या बैठकीला उपस्थित राहा। तेव्हा उद्या आम्हाला कळेल कोण येत आहे कोण नाही येत। आम्ही त्यासाठी कायदेशीर बाब ठरवायची ठरवू म्हणून आम्ही आज मुद्दामून सकाळी पत्रकार परिषद घेतली। उद्या सर्व पक्षाच्या सर्व खासदारांना व्हिप जारी केलं आणि बैठक बोलवलेली आहे की बाबा याच्यावरचा एकदाच पडदा पाडावा की किती लोक आहेत किती लोक नाहीत, एका व्हिपच्या त्या बैठकीत कळणार आहे। म्हणून आपण उद्यापर्यंत आम्हाला असं वाटतं कशासाठी आम्ही संशय व्यक्त करायचा। आमचे खासदार आहेत, आम्ही कोणावरही संशय व्यक्त करत नाही। कालही आदित्यजींनी सांगितलं आमचा विश्वास आहे सगळे आमच्या सोबत आहेत, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा असं जे काय बाहेर ऐकतोय तसंच काही दुर्दैवाने घडत असेल तर आमचे पत्र कायदेशीर बाब तपासून पाहावी। आणि फुटणाऱ्या खासदारांच्या मनधरणीसाठी ठाकरेंच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत। अंबादास दानवेंकडून मराठवाड्यातल्या खासदारांसोबत संपर्क केला जातोय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दानवेंनी मंगळवारी रात्रीपर्यंत खासदारांना संपर्क केल्याची माहिती आहे। कालच्या दिवसात कोणत्याही नेत्यांकडून खासदारांशी संपर्क झालेला नाही। संजय दिना पाटील यांना सचिन अहिर आणि रमेश कोरगावकर यांच्याकडून संपर्क साधला गेल्याचं कळतंय। संपर्कात असलेल्या नेत्यांकडून थेट उद्धव ठाकरेंना रिपोर्टिंग केलं जात आहे असं सूत्र सांगतात। दरम्यान ऑपरेशन टायगरवरून अरविंद सावंत यांनी आमच्या खासदारांवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलंय। तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असेल तर चेहरे दाखवा अशी मागणीही अरविंद सावंत यांनी केली आहे। ऑपरेशन टायगर म्हणायला ते स्वतःला काय समजतं ते पहिला विचारलं पाहिजे। एक तर त्यांचे दात काढलेले आहेत, दिल्लीत येऊन पाया पडायचं का हुजरीगिरी करत असतात। गुलामांनी टायगर बिगर बोलणं ऑपरेशन करणं हे त्यांना न शोभणार आहे। त्यांना सक्सेसफुल झालं तर चेहरे दाखवा। तुमचं म्हणणं आहे की अधिकृतपणे त्यांनी जाहीर करावं? निश्चितपणे। अरे गेलेच आहेत तर मग आधी काय लपून बसणार आहेत का? मग गेले आता तर लपूनच आहेत, ते मीडिया समोर पण येत नाही तुमची सहा आलं पाहिजे, गेले तर आलं पाहिजे ना त्यांनी धाडसानं। हा कट कशासाठी चाललाय तेच कळत नाहीये की एक भ्रम का खोटा पसरवायचा आहे। मला त्याच्यातलं माझं दुःख वेगळं आहे। ते दुःख असं आहे की जे बिचारे खासदार प्रामाणिक आहेत त्यांची प्रतिभा मलिन का करता तुम्ही? प्रामाणिक म्हणजे तुमच्या मध्ये कोण? सगळे आमच्या सोबत आहेत अजूनही? हो, कारण अरे मला सांग वेदांतजी, 14 तारखेला भेटलो, आज तारीख किती राजा? 14 तारखेमध्ये सगळे 4 दिवसात माणसं एवढी पलटली असतील तर त्यांनी तसं सांगावं आम्ही पलटलो म्हणून, पण नाही ना। त्यांच्यातला एक जण तरी चॅनलवर बोलला का तुमच्याशी?